मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण वर्ग 9 यासाठी विज्ञान भाग 1 या विषयामधील घटक चाचणी क्रमांक 2 यावर्षीची जी घटक चाचणी क्रमांक 2 होणार आहे, काही दिवसामध्ये तुमच्या या चाचणी सुरू होतील. तर या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची एक प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे, त्यावर आधारित एक व्हिडिओ आपण बनवतो आहोत. एक गोष्ट लक्षामध्ये असू द्या मित्रांनो, तुम्हाला घटक चाचणी 2 मध्ये विज्ञान भाग 1 मधील 20 मार्कांची ही परीक्षा असते आणि विज्ञान भाग 2 वर 20 मार्कांची परीक्षा असते. एकूण 40 मार्कांची परीक्षा असते आणि यासाठी वेळ असतो तुम्हाला 2 तास. परंतु या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, विज्ञान भाग 1 साठी केवळ 20 मार्कांची प्रश्नपत्रिका त्यांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासत आहोत. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2 साठी अशाच प्रकारची घटक चाचणी क्रमांक 2 साठी एक आदर्श प्रश्नपत्रिका ज्यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की येतील याची आपण तयारी करून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नव्यानं अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी हे 3 पाठ शिकवले असतीलच, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 3 पाठांवर आधारित प्रश्न निवडलेले आहेत. चला अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर पहिला प्रश्न येईल तुम्हाला अशा प्रकारे की पुढील विधानांसाठी योग्य पर्याय क्रमांक लिहा. पर्याय क्रमांक लिहा अथवा पर्याय क्रमांक लिहून योग्य उत्तर लिहा असं देखील चालतं. पहिला प्रश्न पहा, प्रकाश किरण टिंबटिंब प्रकाश किरण अभिसारित होतात. आता कशावरून प्रकाश किरण अभिसारित होतात त्याचं उत्तर आपण शोधूया. सर्वात अगोदर या 2 गोष्टी नीट समजून घ्या, अभिसारित आणि अपसारित है ना. प्रकाश किरणांचं अभिसरण आणि अपसरण या 2 गोष्टी असतात. तर अभिसारित होणे याचा अर्थ काय असेल की प्रकाश किरण हे वेगळे होणे, लक्षात घ्या, सेपरेट होणे. आणि अपसारित होणे म्हणजेच काय, प्रकाश किरण एकत्र येणे. मग लक्षात घ्या, अंतर्वक्र आरशामुळं प्रकाश किरण कसे होतात, हे वेगळे होतात. त्यामुळे याचं अचूक उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक अ, अंतर्वक्र आरशावरून. पुढे जाऊया. प्रश्न दुसरा, गोलीय आरशासाठी टिंबटिंब असं म्हटलेलं आहे. आता काय नेमका योग्य पर्याय असेल या 4 पैकी तो आपल्याला शोधायचा आहे. आता इथं थोडंसं समजून घ्या बेटा. एफ म्हणजे काय असेल, हे असेल नाभीय अंतर, ओके. आणि आर काय असेल, त्याची वक्रता त्रिज्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्हीमधलं अंतर काय असतं, तर हे जे नाभी अंतर जे आहे ना, हे वक्रता त्रिज्येच्या अर्ध असतं, निम्मे असतं, ठीक आहे. त्यामुळे आपल्यासाठी पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर असेल. तर उदाहरणादाखल जर समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येईल, बरं, एक आरसा आहे, गोलीय आरसा आहे, ज्याचे वक्रता त्रिज्या 30 सेंटीमीटर आहे. तर एफची किंमत किती, तर एफची किंमत किती येईल बेटा, 15 सेंटीमीटर. तर वक्रता त्रिज्या हे नेहमी करता मोठं असतं, त्यामुळे आपलं अचूक उत्तर काय येईल, अ. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळला असता कोणते आम्ल तयार होते. पर्याय बघा, कार्बोनिक आम्ल, ॲसिटिक आम्ल, लॅक्टिक आम्ल का नायट्रिक आम्ल. तर अगदी साधी सोपी गोष्ट आहे बेटा की ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड हे पाण्यामध्ये विरघळतं त्यावेळेस H2CO3 यालाच काय म्हणतो आपण, कार्बोनिक आम्ल म्हणतो. तर कार्बोनिक आम्ल तयार होतं, ठीक आहे ना. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक अ. पुढे जाऊ. पहिल्या प्रश्नामधील ब हा उपप्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा, एकूण 2 मार्कासाठी असतील. योग्य जोड्या लावा. पाहूया काय दिले. अ गट श्रवणीय ध्वनी, श्रव्यातीत ध्वनी. ब गट वारंवारिता 20 हर्ट्जपेक्षा कमी. त्यानंतर ब पर्याय वारंवारिता 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त आणि क वारंवारिता 20 ते 20,000 हर्ट्ज. आता लक्षामध्ये घ्या, श्रवणीय ध्वनी यालाच आपण आणखी एक नाव आहे, यालाच आपण म्हणतो बघा
श्राव्य ध्वनी. काय असेल श्राव्य ध्वनीची वारंवारता? 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स. आणि याला श्राव्य ध्वनी का म्हणायचं? कारण मानवी कान याच वारंवारतेमधील ध्वनी आपण ऐकू शकतो. मग हे झाले श्रवणीय ध्वनी. मग याचं उत्तर काय येईल? क. ठीक आहे, एकचं उत्तर क असेल. आता इथं बघा श्रव्यातीत ध्वनी. आता हे असेल 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक किंवा जास्त वारंवारतेचा जो ध्वनी असेल ना त्याला म्हणतो आपण श्रव्यातीत ध्वनी, अल्ट्रासाऊंड. याचं उत्तर काय पाहिजे? ब. ठीक आहे ना. इथं उत्तर पहा, पहिल्याचं क आणि दुसऱ्याचं ब. पुढे जाऊ. प्रश्न दुसरा अ. कोणतेही 2 लिहायचे, एकूण 4 मार्कासाठी असेल. तर खालील विधानांची शास्त्रीय कारणे लिहा. 2 मार्कासाठी या ठिकाणी 2 अचूक पॉईंट्स तुमचे येणे आवश्यक आहेत या उत्तरामध्ये. बघा पहिला प्रश्न काय विचारत आहे? अंतर्वक्र आरसा दाढी करण्यासाठी वापरतात. का वापरतात? त्याचं उत्तर द्यायचं 2 पॉईंटमध्ये. तर अंतर्वक्र आरशाच्या नाभी अंतराच्या आत ठेवलेल्या वस्तूची सुलट व वस्तूपेक्षा मोठी अशी प्रतिमा तयार होते. म्हणून दाढी करत असताना चेहऱ्यावरील सूक्ष्म केसही नीट कापले गेलेले दिसावेत याकरिता अंतर्वक्र आरसा आपण या दाढी करण्यासाठी वापरत असतो कटिंग सलूनमध्ये. ठीक आहे. 2 गोष्टी लक्षात घ्या. अंतर्वक्र आरशाच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली पाहिजे. ही उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा उत्तरामध्ये हा मुद्दा येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. वाहनाच्या उजव्या व डाव्या बाजूंना नेहमी बहिर्वक्र आरसे बसवतात. त्याचं कारण सांगायचं आहे. बहिर्वक्र आरशासमोर असलेल्या वस्तूची प्रतिमा नेहमीकरता कशी असते? सुलट आणि वस्तूपेक्षा लहान असते. आणि आरसा वस्तूपासून जितका दूर न्यावा तितकी वस्तूची प्रतिमा लहान लहान होत जाते. आता यामुळं काय होतं? त्या वस्तूच्या भोवतालच्या इतर वस्तूही त्या वाहन चालवणाऱ्या चालकाला अगदी स्पष्टपणे दिसतात. ठीक आहे. आता बघा इथं पुढं तोच मुद्दा आलेला आहे की वाहन चालकाला आपल्या वाहनामागून येणारी वाहने दिसणे आवश्यक आहेत. मग केवळ एकच वाहन दिसणं आवश्यक आहे का केवळ वाहनेचं दिसणे आवश्यक आहेत का? तर नाही. वाहनासोबत इतर गोष्टी देखील, जसे की आजूबाजूला काय आहे, काही झाडे आहेत का, तर या सर्व गोष्टी त्या वाहन चालकाला दिसणे आवश्यक आहेत. यासाठी त्या वस्तू त्याची प्रतिमा थोडीशी लहान दिसणे आवश्यक आहे. म्हणून असे दृश्य सुलट व स्पष्टपणे दिसण्याकरिता वाहनाच्या उजव्या आणि डाव्या बाजूंना बहिर्वक्र आरसे हे बसवलेले असतात. पुढे जाऊया. ग्राफाईटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत. म्हणजेच काय? ग्राफाईट वापरून आपण दागिने बनवत नाहीत. बघा प्रश्न कसा विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, निसर्गामध्ये सापडणारं ग्राफाईट हे काळ्या रंगाचं आहे, मऊ आहे आणि गुळगुळीत आहेत. मग आता अशा प्रकारची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म असणाऱ्या पदार्थापासून आपण दागिने कसे बनवू शकतो? शक्यच नाही ना. मग दागिने बनवण्यासाठी आपण काय वापरतो? कठीण धातूंचा वापर करत असतो, है ना. मग इथं दुसऱ्या मुद्द्यामध्ये हे आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. दागिने बनवण्यासाठी कठीण धातूंचा वापर करतात. मग ग्राफाईट कठीण आहे का? नाही आहे. आणि ग्राफाईट हे कठीण नसल्याने दागिने बनवत असताना त्याचा वापर करत नाहीत. पुढे जाऊ. दुसऱ्यामधील ब प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. हे बघा कोणते 3 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 मार्कासाठी 1 उपप्रश्न असेल. पहिला उपप्रश्न आला आहे की फरक स्पष्ट करा. पाहूया कशा कशामध्ये फरक आहे. पहिला आहे बघा अंतर्वक्र आरसा, पुन्हा आहे बहिर्वक्र आरसा. आता या ठिकाणी फरक स्पष्ट करा 2 मार्कांसाठी विचारलेला आहे. मग तुम्हाला किती मुद्दे लिहिणे गरजेचे आहेत? तर फरकाच्या अचूक 2 जोड्या तुम्हाला लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली जोडी पहा. तर अंतर्वक्र आरसा म्हणायचं कशाला? अंतर्वक्र आरसा म्हणजे अंतर्वक्र पृष्ठभाग परावर्तक असलेला गोलीय आरसा. त्याला काय म्हणू आपण? अंतर्वक्र आरसा. याचं स्पष्टीकरण घेऊया आपण. सुरुवातीला बहिर्वक्र आरशाची याच संदर्भात तुम्हाला मुद्दा घेणं गरजेचं आहे. इथं काय घेतली आपण? व्याख्या. ठीक आहे ना. मग आता बहिर्वक्र आरशाची व्याख्या काय असेल ती घ्यायचं आहे, तरच तुम्हाला मार्क भेटतील. फरकाची अचूक जोडी असं म्हटलंय मी. मग बहिर्वक्र पृष्ठभाग परावर्तक असलेला गोलीय आरसा, त्याला काय म्हणू आपण? बहिर्वक्र आरसा. आता पहा दोन्ही गोलीय आरसे आहेत. ठीक आहे ना. मग इथं बघा हा झाला गोलीय आरसा
आणि इथं अंतर्वक्र आरसा काय, म्हणजेच काय, परावर्तक पृष्ठभाग कुठं पाहिजे, अंतर्वक्र पाहिजे, अंतर गोल पाहिजे, आतल्या बाजूला गोल हवा आहे, तर त्याला काय म्हणू आपण, अंतर्वक्र आरसा. मग बाहेरच्या बाजूला लेप दिलेला असतो हा, ठीक आहे ना. आता बहिर्वक्र आरसा काय असेल, हे बघा, हे आपण मधल्या बाजूनं लेप दिलेला आहे. मग या ठिकाणी परावर्तक पृष्ठभाग कुठं आलेला आहे, हा बाहेरच्या बाजूला आलेला आहे, म्हणून हा बहिर्वक्र आरसा आहे. पुढे जाऊया. आता बघा, अंतर्वक्र आरशामुळे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. वास्तव प्रतिमा म्हणजे काय, ज्या ठिकाणी प्रकाशकिरणं एकत्र येतात आणि असे प्रकाशकिरण एकत्र येऊन प्रतिमा बनते आणि ही प्रतिमा आपण पडद्यावरती अगदी व्यवस्थित घेऊ शकतो, त्याला म्हणायचं वास्तव. आभासी म्हणजे काय, अशी प्रतिमा जी पडद्यावर घेता येत नाही, ठीक आहे ना. मग दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात, परंतु बहिर्वक्र भिंगामुळं केवळ आभासी प्रतिमा तयार होते, कारण या ठिकाणी प्रकाश किरणं विखुरतात, पसरतात, त्यामुळे एकत्र येत नाहीत, त्यामुळे पडद्यावर घेता येत नाहीत. पुढे, अंतर्वक्र आरशामुळे तयार होणारी प्रतिमा वस्तूच्या स्थानानुसार वस्तूपेक्षा मोठी अथवा लहान किंवा वस्तू एवढी असू शकते, परंतु इथं बहिर्वक्र भिंगामुळे आरशामुळे तयार होणारी ही प्रतिमा नेहमी ही वस्तूपेक्षा लहानच असते. आणखी एक पॉईंट घेऊ. आता अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी आरशाच्या समोर असते आणि बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी ही आरशाच्या पाठीमागं असते. आपल्याला दोन अचूक फरकाच्या जोड्या लिहायच्या आहेत, ठीक आहे. पण मी तुम्हाला असं सांगेन की 2पेक्षा 1 एक्स्ट्रा लिहा, कारण एक जर काही चूक झाली तर आपला अख्खा 1 मार्क जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला एक्स्ट्रा मुद्दे येत असतील ना तर लिहायला काहीच हरकत नाही. पुढे जाऊ. शोभादर्शीमध्ये वस्तूच्या अनेक प्रतिमा का तयार होतात. बघा, शोभादर्शी कॅलिडोस्कोप आहे ना. आता लक्षात घ्या, शोभादर्शीमध्ये 3 सपाट आरसे असतात आणि 3 सपाट आरसे एकमेकांशी 60 अंशाचा कोन करून बसवलेले असतात. बघा, बरेचदा परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की शोभादर्शीमध्ये किती आरसे असतात, 3, आणि हे आरसे एकमेकांशी किती अंशाचा कोन करून असतात, 60 अंशाचा, ठीक आहे ना. म्हणजे अशा प्रकारे 2 मार्कासाठी हा देखील प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा, आता 3 सपाट आरसे आहेत, 60 अंशाचा कोन करून एकमेकांसमोर ठेवलेले आहेत, बसवलेले आहेत. त्यामुळे आता काय होईल, वस्तूपासून निघालेल्या म्हणजे वस्तूने परावर्तन केलेल्या प्रकाश किरणांचे अनेक वेळा परावर्तन होते, परिणामी वस्तूच्या अनेक प्रतिमा तयार होतात, ठीक आहे. त्याच्यामुळं एका आरशाद्वारे आलेली प्रतिमा ही दुसऱ्या आरशासाठी वस्तू म्हणून काम करते आणि हीच प्रतिमा आता तिसऱ्या आरशासाठी परत वस्तू म्हणून काम करत असते आणि तिसऱ्या आरशामधील प्रतिमा इथं या दोन्ही आरशामध्ये परत येते. त्यामुळे एकाच वस्तूच्या अगणित प्रतिमा या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यामुळे या शोभादर्शीचा किंवा कॅलिडोस्कोपचा वापर, जे कपड्यावरती वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स तयार केले जातात त्या ठिकाणी डिझाईन्स बनवण्यासाठी या शोभादर्शीचा वापर केला जातो. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, या शोभादर्शीमुळे मिळालेली एक डिझाईन परत मिळवणं हे अशक्य असतं, हे देखील लक्षात घ्या. परत प्रत्येक वेळेस नवीन नवीन डिझाईन्स आपल्याला मिळवता येतात, रिपीट होत नाहीत. पुढे जाऊ. हिऱ्याचे कोणतेही 2 उपयोग लिहा. 2 मार्कासाठी उपप्रश्न आहे म्हणून 2 उपयोग म्हणले. 3 मार्कासाठी असेल तर 3 लिहा. मी या अगोदर देखील सांगितलं 2 विचारलेत ना, तुम्ही 3 लिहा अथवा 4 लिहा. बघा, या ठिकाणी तर मी 5 घेतलेले आहेत, या 5पैकी कोणतेही 3 लिहा, ठीक आहे. तर पहिला उपयोग, काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणामध्ये हिरे वापरतात, ठीक आहे. कारण बघा, खडकाला छिद्र पाडण्यासाठी हिरे वापरतात, कारण हिरा हा नैसर्गिक पदार्थांपैकी एक असा पदार्थ आहे जो अतिशय मजबूत असतो. पुढे, अलंकार किंवा दागिने बनवण्यासाठी याचा वापर करतात. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी जे काही उपकरणं असतात त्या उपकरणामध्ये देखील हिरे वापरतात. त्याच्यानंतर हिऱ्याच्या बुकटीचा वापर करून दुसऱ्या हिरांना चकाकी देण्यासाठी या हिऱ्यांचा वापर करत असतात. हिऱ्याचा उपयोग अवकाशामध्ये व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्राणांपासून रक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात. आता या खिडक्या कशाच्या असतील, कुठे असतील, तर ते अवकाशामध्ये जे आपण उपग्रह सोडलेले आहेत किंवा जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, ठीक आहे ना, त्याच्या जे खिडक्या असतील त्या खिडक्या साधारण काचांच्या नसतात,
तर या खिडक्या हिऱ्यांपासून बनलेल्या असतात. कारण वर अवकाशामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची घातक प्रारणं आहेत, ती प्रारणं आपल्या त्वचेवर पडले तर आपल्याला इजा होऊ शकते, कर्करोगासारखे विकार होऊ शकतात. ते टाळण्यासाठी या खिडक्या असतात आणि या खिडक्या हिऱ्यांपासून बनवलेल्या असतात. पुढे जाऊ. सभागृह, चित्रपटगृह यांची छते वक्राकार रूपातच का बनवलेली असतात? आता बघा, तर अनावश्यक निनाद टाळण्यासाठी हे सभागृह, चित्रपटगृह यांची छते ही वक्राकार असतात. निनाद वारंवार एकच आवाज आपल्याला परत परत जर ठराविक कालावधीमध्येच ऐकू येत असेल तर आपल्या कानाला त्याचा बोध होत नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी गोंगाट जाणवतो. ठीक आहे ना. मग हे टाळण्यासाठी हे सर्व काही छते वक्राकार असतात. ठीक आहे. माहिती काय सांगितलं पुढे बघा. तसं न केल्यास अनावश्यक निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी हा जो काही प्रोग्राम असेल, कार्यक्रम असेल, तिथला आवाज तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे यायला पाहिजे, तो येणार नाही. मग हे टाळण्यासाठी सर्व काही चित्रपटगृह, सभागृह यांची छते शक्यतो वक्राकार असतात. पुढे जाऊ. असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय याची व्याख्या द्यायची आहे आणि पुढे 2 उदाहरणं. व्याख्येसाठी 1 मार्क, उदाहरणासाठी अर्धा अर्धा असे मिळून 1 मार्क. बघा, व्याख्या घेऊया. ज्या हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बहुबंध म्हणजेच काय हो, दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो, अशा हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. आता याची उदाहरणं पाहूया आपण. तर असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे दुहेरी किंवा तिहेरी बंध. ठीक आहे. दुहेरी बंध असलेले काय, इथिन. आणि इथाईनमध्ये काय हवं आहे, इथं करेक्शन करा मित्रांनो थोडंसं. इथं तिहेरी बंध हवं आहे. दुहेरी बंध असलेले प्रोपिन. ठीक आहे. नाही, तिहेरी बंध असलेले प्रोपाईन. इथं तिहेरी बंध आहे बरं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. इथं एकूण प्रश्न क्रमांक 3 हा 5 मार्कासाठी असेल, शेवटचा प्रश्न असेल. पहिलं काय सांगितलंय, अंतर्गोल आरशाची उपयोग लिहा. हा उपप्रश्न 2 मार्कासाठी असेल. कोणतेही 2 उपयोग लिहून टाकायचे आहेत. ठीक आहे. तर केश कर्तनालय आणि दातांचा दवाखाना. आता इथं आरशांच्या ध्रुव आणि नाभी या दरम्यान जर वस्तू ठेवली आपण तर त्या वस्तूची सुलट, आभासी आणि अधिक मोठी प्रतिमा आपल्याला मिळत असते. त्यामुळं केश कर्तनालयामध्ये आणि दातांच्या दवाखान्यामध्ये अंतर्गोल आरसा वापरला जातो. बॅटरी व वाहनांचे हेडलाईट्स यामध्ये देखील अंतर्गोल आरसा वापरला जातो. आता इथं प्रकाशाचा स्रोत जो आहे ना, हा नाभीपाशी ठेवणं आवश्यक आहे, तरच आपल्याला प्रकाश किरणं हे समांतर झोत किंवा समूहामध्ये आपल्याला मिळतील. फ्लड लाईट्समध्ये आता प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रतामध्याच्या थोडंसं पलीकडं जर ठेवला तर प्रकाशाची तीव्रता आपल्याला अधिक मिळत असते. पुढे विविध सौर उपकरणे. तर अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र येतात आणि याचाच उपयोग करून आपण सौर चूल देखील निर्माण केलेली आहे. ठीक आहे. तर यापैकी कोणते 2 उपयोग तुम्ही चांगल्या प्रकारे लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिपा लिहा. श्रव्यातीत ध्वनी. आता या ठिकाणी टिपल्या म्हटल्यानंतर आपल्याला याची व्याख्या लिहिणं गरजेचं आहे आणि व्याख्या लिहून पुढे काय लिहायचं, याचे श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग देखील लिहिणं गरजेचं आहे. 2 मार्कांसाठी व्याख्या 1 मार्काला आणि कोणतेही 2 उपयोग घ्या. सुरुवातीला व्याख्या घेऊया. तर 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारिता असलेल्या ध्वनीला आपण श्रव्यातीत ध्वनी किंवा अल्ट्रासाऊंड असं म्हणत असतो आणि हा ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही. आता कोणतेही 2 उपयोग घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण 5पेक्षा अधिक म्हणजे 6 उपयोग घेतलेले आहेत. याचे कोणतेही 2 उपयोग किंवा मॅक्झिमम 3 उपयोग तुम्ही लिहिणं गरजेचं आहे जर प्रश्न 2 मार्कासाठी विचारला असेल तर. पहिला उपयोग, जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी, प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यासाठी आणि दुधासारख्या द्रवातील जीवाणू मारून टाकून हे दूध किंवा हा द्रव अधिक काळ टिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांची प्रतिमा मिळवण्यासाठी या अल्ट्रासाऊंड किंवा श्रव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. कारखान्यांमध्ये यंत्राचे भाग स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि धातूच्या ठोकळ्यातील तडे किंवा भेगा शोधण्यासाठी. त्यानंतर पुढे जाऊया. आजच्या या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न, हा 1 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 3 मधील ध्वनीची व्याख्या लिहा. ठीक आहे. 1 मार्कासाठी व्याख्या लिहून टाकायची आपल्याला.
तर ध्वनी एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ही झाली व्याख्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 साठी एकूण 20 मार्कांची ही घटक चाचणीसाठी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. येणाऱ्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता विज्ञान भाग 2 साठी ही घटक चाचणीसाठी सराव प्रश्नपत्रिका आपण अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.